Hello student, last lecture we have studied web of things. So the next point is small and loosely joined in IoT. So याच्यामध्ये बघा machine to machine value chain and IoT value chain are the example of small and loosely joined component in IoT which is shown in the figure. या फिगर मध्ये बघा इनपुट आहे, त्यानंतर प्रोडक्शन आहे, प्रोसेसिंग आहे, पॅकिंग आहे अँड डिस्ट्रीब्युशन आहे. सो फर्स्ट पॉइंट बघूया आपण input. Inputs are the best raw ingredients that are changed into the product. There are considered by variety of the inputs in an IoT value chain than an M2M value chain. These may be an open information devices, sensors, OSS, BSS and company database. इनपुट मध्ये काय आहे, तुमचा जो नॉर्मल डेटा असतो डिव्हाइसेसचा, सेन्सर्सचा किंवा जी काही इन्फॉर्मेशन असते किंवा कंपनीचा जो काही डेटाबेस असतो तो तुमचा इनपुट मध्ये आला जातो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज प्रोडक्शन. प्रोडक्शन रेफर्स टू द मेथड दॅट द रॉ इनपुट्स आर प्लेस्ड थ्रू आउट द बिकमिंग अ सेक्शन ऑफ द व्हॅल्यू चेन. यामध्ये काय केलं जातं, तुमचा जो रॉ इनपुट, तुमच्या इनपुट मधला जो डेटा आहे तो प्रोडक्शन मध्ये घेतला जातो आणि त्याच्यावरती काम केलं जातं. सो तो जो तुमचा आहे प्रोडक्शन मध्ये काय केलं जातं, ती तुमचं जो इन्फॉर्मेशन आलेली असते ती त्याच्यावरती परफॉर्म होतं आणि त्याचे डिस्ट्रीब्युशन केलं जातं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. त्यानंतर थर्ड पॉइंट इज प्रोसेसिंग. Processing during the stage the data information from the numerous input from production stage are combined along with the create the information. हे काय केलं जातं, वेगवेगळे तुमचे जे प्रोडक्शन इन्फॉर्मेशन मधून जो डेटा आलेला असतो तो कंबाईन करण्याचं काम प्रोसेसिंग मध्ये केलं जातं आणि प्रोडक्शन रेडी अँड अवेलेबल रेडी या प्रोसेसमध्ये आणले जाते. त्यानंतर फोर्थ इज पॅकिंग. Once the information from numerous inputs are combined and packing parts within a value chain creates the data parts. These parts charts or the other ancient techniques to speak the data to the customer. पॅकिंग मध्ये काय केलं जातं, तुमचा जो प्रोडक्ट आहे तो रेडी असतो, फक्त त्याच्यावरती पॅकिंग अँड जे तुमचे ब्रँड्स आहेत त्याचे जे टॅगिंग्स राहिलेलं असतं ते याच्यामध्ये केलं जातं आणि तुमचा जो इनपुट आहे तो कंबाईन केलेला असतो, त्याच्यामुळे तो पॅकिंगसाठी घेतला जातो पुढे. त्यानंतर लास्ट इज डिस्ट्रीब्युशन. दिस कॅन बी अल्टिमेट स्टेज विथ इन द व्हॅल्यू चेन ड्युरिंग विथ द डेटा प्रोडक्ट्स आर क्रिएटेड. डिस्ट्रीब्युशन मध्ये काय केलं जातं, तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याचं प्रमोशन, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. सो तुम्हाला हे पॉइंट समजलेले असतील. लूजली अँड स्मॉल अँड लूजली जॉईंट IoT मध्ये तुम्हाला एवढंच दिलेलं आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज रोल ऑफ अफोर्डन्स इन अ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड IoT information of things. So first, digital transformation DT initiatives, the Internet of Things are pushing up to the new informations of human computer interaction within a new world of sensible objects and the digital first business way. We have been seeing the field of style, engineering, physiology and social science collide to be available along with the supply the innovative experience with the product and services. यामध्ये असं सांगितलेलं आहे की सध्याच्या फास्ट फॉरवर्ड जगामध्ये काय केलं जाते की ज्या न्यू टेक्नॉलॉजी आहे ती ह्युमन इंटरॅक्शनमध्ये आणणं जास्त गरजेचं आहे असं इथे सांगितलेलं आहे. ज्या नवीन स्टाईल, ज्या नवीन टेक्नॉलॉजी इन्क्लूड झालेल्या आहेत त्या तुमच्या IoT मार्फत किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या थ्रू तुमच्या प्रोसेसमध्ये किंवा तुमच्या बिझनेस प्रोडक्शनमध्ये आणणं गरजेचं आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की व्हॉट इज अफोर्डन्स. Affordance is a fundamental aspects of interaction design, be it is a software design or a physical object design. So affordance तुम्हाला समजलं नसेलच, याच्यावरून आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज आपल्याला एक कंटेनर दिलेला आहे, नॉर्मल कंटेनर आहे, त्याच्यावरती कोणती इन्फॉर्मेशन दिलेली नाही की तो कसा ओपन करायचा, काय करायचं. सो तुम्ही तो कंटेनर बघितल्यानंतर काय विचार कराल, ऑब्विसली यू विल बी अप्लाय द ह्युमन ब्रेन्स ऑन दॅट. सो तुम्ही काय विचार कराल की हा जो कंटेनर दिलेला आहे तो आपण कसा ओपन करायचा, कारण त्याच्यावरती काहीही लिहिलेलं नाहीये
की काय काय कंटेनरवरती किंवा काय काय बॉटल्स ह्याच्यावरती वगैरे लिहिलेले असतात, ॲरोज दाखवलेले असतात की काय करायचं, काही याला पिनअप्स असतात, हुक्स असतात, त्याच्या थ्रू तुम्ही पुशअप करून पुल करून ते ओपन करू शकता. बट आपल्याला हा जो कंटेनर दिलेला आहे त्याला कोणती अशी इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे की तो कसा ओपन करायचा. सो तुम्ही काय करणार की तुमचं ह्युमन ब्रेन त्याच्यावरती अप्लाय करणार की तो स्क्रू मुवमेंटने ओपन करायचा आहे का, अदरवाईज तुम्ही तो विचार करणार की पुलने ओपन होईल का. हे सारे अझम्पशन तुम्ही लावणार आणि ही गोष्ट जी आहे ती अफोर्डन्सच्या बेस्टवरतीच आहे. So these are the aspects that tell us the human what need to be done. सो अफोर्डन्स म्हणजे काय की समोर जे एखादी जे फिजिकल ऑब्जेक्ट जर तुम्हाला समोर असेल तर त्याच्याशी तुम्ही कशा प्रकारे ॲज अ ह्युमन बिंग तुम्ही त्याच्या प्रकारे कशा प्रकारे इंटरॅक्ट कराल, हे म्हणजे इंटरॅक्शन, तुमचं जे इंटरॅक्शन आहे ते म्हणजे अफोर्डन्स आहे. सो अफोर्डन्स ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. The next point is affordance in DT and IoT. DT means what? Digital transformation. So the most digital transformation and IoT initiatives entail the redesign of the user experience and the business process to support this experience. For example, a retail bank could be develop the mobile app to give a undefined, consistent and omni-channel across their business line and their client does the business with. सध्या बहुतेक बँका आहेत, ऑलमोस्ट सगळ्याच बँका, रिटेलच्या बँका आहेत किंवा साध्या बँका जरी असतील त्यात सुद्धा आपलं जे ट्रान्झॅक्शन म्हणजे आपलं जे कम्युनिकेशन आहे कस्टमरशी ते वाढवण्यासाठी सध्याच्या जगात मोबाईलचं जग असल्यामुळे ॲप सगळ्या बँकांनीच ऑलमोस्ट सगळ्या बँकांनी आपले ॲप डिझाईन केलेले आहेत. मग त्याच्या थ्रू काय होतं की कस्टमरला रेग्युलरली जे पैसे काढण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी बँकांमध्ये जावं लागतं असं नाही आहे. ATM थ्रू तुम्ही सुद्धा पैसे भरू शकता. मग हे काय झाले, ती तुमच्या नॉर्मल जी कम्युनिकेशन म्हणजे तुमची काम आहे ते चेंज झालं की नाही, पण त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीज ॲड झाल्यामुळे काय झालं की त्याच्यामधला जो टाईम आहे माणसाला लागणारा ते काम करण्यासाठी लागणारा टाईम तोच कमी झाला आणि डिजिटलाइज झाल्यामुळे कसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज केल्यामुळे ॲप तयार केल्यामुळे काय झालं, बँकांना पण त्याचं सगळं मॅनेज करणं आणि त्याचं जो डिटेल्स आहे त्याचं डेटा स्टोरेज करणं खूप इझी झालं. सो द नेक्स्ट एक्झाम्पल इज sales outlets could be slimly mixed mobile, desktop and in the store expertise of the client as move across the channel throughout their shopping for the journey. यामध्ये काय सांगितलेलं आहे की सध्याच्या यामध्ये बघा की मॉल्समध्ये गेलात किंवा रोडवरती सुद्धा डिजिटल आउटलेट्स लावलेले असतात. त्याच्यामध्ये डिजिटल ॲडव्हर्टाईज तुम्हाला शोधतात. जसे टी व्हीमध्ये तुम्ही ॲडव्हर्टाईज बघता तसे डिजिटल ॲडव्हर्टाईज रोडवरती किंवा बाहेर म्हणजे म्हणायचं झालं तर रेल्वे स्टेशनवरती, स्टँडवरती अशा प्रकारे डिजिटल आउटलेट्स लावले असतात. इव्हन तुम्ही AI थ्रू तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा जे तुम्ही तुमच्या ॲपवरती किंवा मोबाईलवरती ब्राउझरवरती सर्च कराल त्याच्या ॲडव्हर्टाईज नंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली शो, जरी तुम्ही ते विकत घ्यायचं नसेल तरी तुम्हाला ते शो करणार. मग हे काय झालं, डिजिटल आउटलेट्स दाखवण्याचा प्रकार झाला, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट झाली ती डिजिटलाइज. सो ह्याच्यामुळे काय झालं, यामुळे तुम्हाला समजू शकतं की रिसेंट जी ॲडव्हान्स जी टेक्नॉलॉजी आहे, तुमची ॲडव्हर्टाइजमेंट, तुमची सिस्टीम चेंज झाली का नाही, सिस्टीम तशीच आहे. जशी बँकाचं मग अशी एक्झाम्पल घेतलं तसं सिस्टीम तेच आहे, बट त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केली. मग हेच काय आहे, अफोर्डन्स आहे. अफोर्डन्स थ्रू काय केलं जातं, तुमचं जे इंटरॅक्शन आहे आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू तुमचं जे इंटरॅक्शन आहे समोरच्या फिजिकल ऑब्जेक्टशी ते आहे, ते अफोर्डन्स आहे. आणि अफोर्डन्स इन DI अँड IoT म्हणजे काय, जे इंटरनेट ऑफ थिंग्सचे जे इंटरनेटच्या ज्या थिंग्स आहेत, अँड DT म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जे आहे त्याच्या थ्रू तुम्ही रिअल ऑब्जेक्टशी, फिजिकल ऑब्जेक्टशी कसे इंटरॅक्ट करता ते म्हणजे अफोर्डन्स इन DT आहे. सो हे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झालेले असतील. काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू.